दिवसासाठी परवानगी दिलेली आहे, त्याच्याबद्दल काय तुमचं? नाही, परवानगी आझाद मैदानावरती जर दिली असेल तर कायद्याचे सगळे नियम आम्ही नक्की पाळू, कायद्याच्या नियमाच्या बाहेर जाणार नाहीत. पण आता ती ऑर्डर काय मला माहीत नाही. मी 10 वाजता बसणार आहे 29 ऑगस्टला. लोकशाहीचे कायद्याचे सगळ्या नियमाचं मी पालन करणार आहे. माझा समाज सुद्धा करणार आहे. आम्ही हट्टी नाही आहेत. काय आम्ही हट्टी नाही आहेत. त्यांनी जे सांगितलंय त्या निर्णयाचं तंतोतंत मराठ्यांकडून पालन होणार. पण एक दिवसाचं नाही, एक दिवसाचं नाही, बेमुदत. पण बाकीचे जेवढे त्यांचे नियम आहेत त्या नियमाचं पालन आम्ही करणार. पण मी त्याच्यावर आत्ता प्रतिक्रिया देत नाही. मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती गेल्याच्या नंतर पूर्ण ऑर्डर बघतो. काही बघितल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला त्याच्यावर प्रतिक्रिया देतो. पण सरकारचे आणि मान्य न्यायालयाचे मनापासून आभार आणि धन्यवाद. एक प्रश्न असा आहे की तुमची आता त्यांना मागणी काय असणार? नाही, मी आणखीन ऑर्डर वाचलीच नाही. त्यामुळं जी गोष्ट घडली नाही, माहीत नाही मला, त्याच्यावरती मी काय बोलावं. पण जर आता तुमची माहिती मी कधी पण खरीच समजतो, कधी खोटी आत्तापर्यंत 2 वर्ष समजली नाही. काय ऑर्डर आहे फक्त एकदा वाचू द्या. तोपर्यंत तुमच्या माध्यमातून सरकारचं पण आणि न्यायालयाचं पण मनापासून आम्ही कौतुक करतो. पण एक दिवसाचं नाही. ते आता मी ऑर्डर बघितल्यावर त्याच्यावरती बोलन. पण मी 29 ऑगस्टला उपोषणला बसणार. अरे एक दिवसात कसं उपोषण करायचं? पण ती ऑर्डर तर मला बघू द्या. आता करा लगेच. गुलाबाचा ट्रक भरतो. 3 लाख ट्रक आणायचे शब्द दिले आम्ही. नाही आणल्या तर नाव बदलून ठेवी. 3 लाख ट्रक भरून मुख्यमंत्र्याचा बंगलाच बुजवून टाकतो. का नसणार? पण ते आता मी आणखी वाचले नाही, त्याच्यामुळे मी त्यांना उत्तर द्या ना. मी आधी वाचतो. पण असं होणार नाही, असं कधी होणार नाही की एक दिवसाचं काय. मात्र कायदेशीर नियमाचं पालन 100% आम्ही करणार. तुम्ही म्हणताय तसं एक दिवसाची जर परवानगी दिली, करा मागणी एका दिवसात मंजूर. तुम्ही जवळ मंजूर करत नाहीत तवर मी बसणार. हे बघा, मी आता तेच सांगितलं की मी बघितलं नाही ऑर्डर काय आहे. पण जर त्यांनी आम्हाला परवानगी दिली, सरकारने पण आणि न्यायालयाने पण, आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो, कौतुक करतो आणि आभारही मानतो. पण आम्हाला जर एका दिवसाची परवानगी दिली तर एका दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच. नसता मी जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बसणार आहे. मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातलेत ते मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती बघतो. त्यानुसार मराठा समाज आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, काही करायचं नाही. त्या सगळ्या नियमाचं 100% आम्ही पालन करणार. नाही, एक नाही. मी मग एका दिवसात मान्य करा, नाही तर आत्ता करा. पण ते असं नाही, एक दिवसाची नाही. जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार. तुम्ही एक दिवसाची परवानगी द्या, आम्ही एक दिवस बसतो, तुम्ही लगेच अंमलबजावणी द्या. मग मागण्याची तुमचे जे रूल आहेत कायद्याचे ते मी पाळणार, त्यात काही दुमत नाही. माझा मराठा समाज पण पाळणार म्हणजे पाळणार, त्यात दुमत नाही. मी शब्द देतो ना, पाळणार आम्ही. पण मला आधी ऑर्डर वाचू द्या, त्याशिवाय मी संध्याकाळपर्यंत याच्यावर काही बोलत नाही. पण असं आहे की तुम्हाला एक दिवसाची परमिशन देताना सुद्धा अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला आंदोलन करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. मी ऑर्डर त्याच्यामुळेच म्हणलं मी ऑर्डर वाचत नाही. पण त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक केलं, त्यांचं स्वागत पण केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण. पण मी ऑर्डर वाचली नाही. मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती ऑर्डर वाचतो, नंतर काय ठरवायचं. आणि तरी पुढचंही सांगतो, मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे. पण ते एका दिवसाच नाही. तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसात अंमलबजावणी करावं लागेल. नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तवर बसणार. एक दिवसाची परवानगी मान्य नाही. आता एक दिवसात काय मग करा अंमलबजावणी, अंमलबजावणी केली तर मान्य. एका दिवसात करा. तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तवर मी बसणार. पण नियम मात्र सगळे पाळणार. मी आधी ऑर्डर बघतो, नंतर त्याच्यावर संध्याकाळी सविस्तर बोलतो. एक दिवसाची परवानगी आंदोलन करा म्हणजे चॉकलेटला घ्यायचं का? हे काय